प्रेक्षक हो नमस्कार, मी अजित चव्हाण. दे-दणादणच्या आजच्या भागामध्ये आपण आलोत मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये. ह्या खोलीचा दरवाजा मी बंद करतोय आणि औरंगाबाद आणि मराठवाड्यामधले काही प्रमुख नेते आपल्याबरोबर आहेत. या प्रमुख नेत्यांबरोबर आजचा दे-दणादणचा हा एपिसोड होणार आहे. माझ्या हातामध्ये हे स्टॉपवॉच आहे. या स्टॉपवॉचमधनं सुरुवातीला 1-1 मिनिटं आणि नंतर 30-30 सेकंद काय नेमकं हे नेते त्यांची बाजू मांडणार आहेत ते आपण पाहूयात. पण सुरुवातीला मी ओळख करून देतो. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब आपल्याबरोबर आहेत. प्रशांतजी, स्वागत आमच्या दे-दणादणमध्ये. काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार आपल्याबरोबर आहेत. ते सिल्लोडचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. सत्तार साहेब, स्वागत या कार्यक्रमामध्ये आपलं. प्रदीप जयस्वाल, शिवसेनेचे खरं तर अपक्ष निवडून आलेले आणि आता शिवसेनेत असलेले प्रदीप जयस्वाल आमदार, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. संजय जोशी आपल्याबरोबर आहेत. शहराचे ते उपमहापौर आहेत. या लोकांना का निवडून देऊ नये मराठवाड्याच्या जनतेनं? या लोकांना म्हणण्यापेक्षा मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सरकारला अजिबात लोकांनी निवडून देऊ नये याच्याकरता की मी जेव्हा हाऊसमध्ये गेलो त्यावेळेस बघितलं की काहीतरी वेगळं म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याकरताच सरकार असते असं वाटलं होतं. परंतु 2-3 खात्यांनी, खास करून MSCB, रस्ते, त्याच्यानंतर पर्यटन, ह्या सगळ्या खात्यांनी महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने गरीब जनतेची अक्षरशः वाट लावलेली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सरकारला जनतेने अजिबात निवडून देऊ नये. बरेच कारणं आहेत त्याप्रमाणे. आता मी खोलवर या 1 मिनिटाचा कार्यक्रम असल्यामुळे सांगू शकत नाही, परंतु अक्षरशः यांनी रक्तपिपासूपणा केलेला आहे. म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अजिबात लोकांना असं म्हटलंय तुम्हाला. ज्या रक्तपिपासू म्हणणाऱ्या माणसांनी 5.25 वर्ष आमच्या सोबत खटमल सरकार राहून रक्त पिलं. रोड रस्त्याची कामं असतील, त्याच्या मतदारसंघाची कामं, त्यामधला रक्तपिसाळू एक खटमल तो पण होता आमच्यासोबत. ज्या वेळेस 5 वर्ष दूध पिण्याचं काम केलं, पॉयझन पिण्याचं काम केलं आणि सत्तामध्ये परिवर्तन होण्याचे संकेत दिसताना असे लोक असे आरोप करतात. यांना यांची जागा 15 तारखेच्या मतदान आणि 19 तारखेला रिझल्ट लागल त्यावेळेस यांना कळल का आपण कोण रक्तपिसाळू आहे आणि कोण अशा खटमल. तर फार आमच्याकडे येतात आणि चालले जातात. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काँग्रेसने काय केलं याचं आपल्याला खरं पाहायचं असेल तर 4 पोटनिवडणुका झाल्या. त्यामधल्या विशेषतः राजस्थानपासून तर उत्तर प्रदेशपासून तर बिहारपासून तर गुजरातपर्यंत ज्या पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला कौल दिला. या बाकीच्यांना का निवडून देऊ नये? का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं लोकांनी? गेल्या 15 वर्षापासून या महाराष्ट्रातील सर्वसामान्याची जनता, शेतकरीचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न या महाराष्ट्राचे रखडले असल्यामुळं या महाराष्ट्राची जनता यांना त्रस्त झालेली आहे. या ठिकाणी आमच्या मित्र आमदार यांनी सांगितलं की आपण पोटनिवडणुकीमध्ये काय झालं, पण यांना माहीत नाही लोकसभेमध्ये या देशामध्ये काँग्रेसची अवस्था काय झालेली आहे. शेवटी जनतेला आता कळून चुकलेलं आहे. किती बापरा यांनी घोषणा केल्या. आता आपण पाहिलं असेल या महिनाभराच्या आत जवळपास त्यांनी 200च्या वर या ठिकाणी घोषणा केलेल्या आहे. कारण की इलेक्शन जवळ आलं आणि त्यांना वाटतं मराठा समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, अनेक असे त्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. संजय जोशी, का तुम्हाला निवडून द्यावं? या बाकीच्यांना का निवडून देऊ नये जनतेनं? खरं म्हणजे आता लोकसभेतच कळालं का निवडून द्यावं म्हणून. कारण काँग्रेसने जे काही आजपर्यंत वर्षानुवर्ष यांचं सरकार होतं, कुठला प्रश्न या देशाचा सोडवला? महाराष्ट्राचं जाऊ देत, पण देशाचा कुठला सोडवला? आत्ता अब्दुल सत्तारांनी कबूल केलं रक्तपिपासू आम्ही आहोत, आमच्यासोबत खटमल होते. म्हणजे स्वतः रक्तपिपासू आहात हे तुम्ही कबूल केलंय. आणि हे तुम्ही आता कबूल काहीही केलं तरी जनता काही तुम्हाला आता निवडून देणार नाही गड्या. कारण तुम्ही लागले आता फक्त उद्घाटनाच्या मागे. अहो, या महाराष्ट्रात विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, फार लांबचा विषय सोडून द्या. आता यांचे पालकमंत्री नगर जिल्ह्यातले तिथं धरणं बांधतात ते नदीवर, आणि कसं संभाजीनगरला पाणी येईल बंद करून टाकतात. म्हणजे आता काँग्रेसने हळूहळू देशात प्रांतवाद आणि आता जिल्हावाद करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सुज्ञ जनतेला विनंती आहे का ह्या वादावादीवाल्यांना आता परत घरी पाठवा आणि थोड्या दिवसांनी मग हर्सुल सारख्या जेलमध्ये आपोआप जाणार आहेत. 30-30 सेकंद या सगळ्या आरोपांना उत्तर द्यायला आपल्याकडे असणार आहे. पुढचा अर्धा तास आपल्याकडे आहे. अब्दुल सत्तार, तुम्ही रक्तपिपासू आहात असं तुम्ही मान्य केलं असं म्हणताय संजय जोशी. तुम्ही पहिले संजय जोशीचा अभ्यास कमी आहे. मला प्रश्न ज्यांनी विचारला का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे रक्तपिसाळू, त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर दिलं मी. कदाचित त्यांना असं वाटत असेल
तर त्याच्यामधले खटमल हे होते. परंतु अभ्यास कमी असल्यानंतर टी व्हीवर बोलण्याची सवय नसल्या कारणाने कोणता अभ्यास कुठं बोलावं मी हे कबूल नाही केलं. त्या आरोपाचं खंडन केलं मी. आणि विशेषतः राजकारणामध्ये या देशामध्ये सुई तयार होत नव्हती. ज्या देशामध्ये आज विमान तयार होऊ लागलं, अणुबॉम्ब तयार होऊ लागला, रोड रस्ते, पिण्याच्या पाणी, शाळा, 4-4 मुलं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आम्ही वस्ती शाळा दिल्या. तुम्हाला देखील आमच्याबरोबर सत्तेच्या रक्त शोषायला ढेकण्याप्रमाणे तुम्ही काम करत होता असं अब्दुल सत्तार म्हणतात. सरकारमध्ये 80,000 कोटी रुपये जमा व्हावे आणि यांनी अशा उदलपट्टीसारखे वाटून द्यावे. दुष्काळ आला की फक्त 3,000, 5,000, 10,000 याच्याकरता यांना नाही बसवलेलं. धोरणात्मक निर्णय घेऊन दुष्काळ पडल्यानंतर काय केलं पाहिजे याची यांनी, अरे विजेमध्ये 20-20 तास लोड शेडिंग, मनाला काहीतरी शर्मा वाटलाय पाहिजे या सरकारला. या गरीब जनतेचं कधी यांना शेतीमध्ये कधीच पाणी भेटू देत नाहीये कधीच, आणि जाणून बुजून करतात. यांचे सगळे दिवसभराचे धंदे काय, सकाळी उठेपासून झोपेपर्यंत पैसा माझा या तिजोरीतला माझ्या खिशात कसा येईल. सत्तार साहेब, हे तुमच्याबरोबर सहयोगी सदस्य होते, मात्र आता निवडणूक आली म्हणून वेगळं बोलतात. जी जागा आहे ती जागा कोणत्या पक्षाची आहे? शिवसेना, BJP त्यांचा पक्ष तिथे लढवणार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी लढवणार आहे. आणि चारही पक्षामध्ये कुठेही थरा लागणार नाही. आता तर कुठंतरी आपली दुकान चालवावी. दुकान चालवताना लोकांची दिशाभूल करावी. दिशाभूल एक वेळेस होते, वेळोवेळी दिशाभूल होत नाही. याचं उत्तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. सर्व मैदाने जंगमध्ये उतरलेले आहे. कोण कोणाला काय मिळतं हे तर आम्ही भाइयों बहनों और मित्रों, अच्छे दिन का वादे बहुत सुने हैं, लेकिन अच्छे दिन अगर होते तर लोकसभा का इलेक्शन पहिले हुआ, उसके बाद पोटनिवडणूक हुई. पहिले पोटनिवडणूक आणि नंतर लोकसभा झाली नाही. दोषींना विचारत आपण संपली मोदींची लाट असं म्हणतात. सत्तार साहेब, तुम्हाला फक्त उद्घाटनाची सवय लागलेली आहे म्हणून जे चौपदरीकरणाचं तुम्ही उद्घाटन केलं ना, याचा पायाभूत समितीने 4 सप्टेंबरला मंजुरी दिली. नितीन गडकरींनी मंजुरी दिली. तुम्ही मंत्री होता, बांधकाम मंत्री होता, तोपर्यंत काय केलं होतं मग तुम्ही? स्वतः कामं करायचे नाही आणि ह्याची लाट सरली, त्याची लाट सरली. अहो, तुमचं संपलं ना आता. वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, चिटकून बसले होते त्या सगळ्या गाद्यांना. आता संपला तो विषय. आता सत्तार साहेब वैयक्तिक आरोप करतात म्हणून सांगतो, हे फक्त वास्त्रात लंगडी गाय शहाणी आहे. ह्यांच्या तिथे यांनी कुणाला म्हणजे अक्षरशः ह्यांच्या मागून सिम्बॉल काढा बरं. अरे आम्ही तर अपक्ष आहोत, अपक्ष असून हिंमत ठेवतो. ह्यांच्या मागून सिम्बॉल काढा, काय यांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही ॲक्च्युअलमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे, रस्त्याचं हे म्हणतात, अरे आजच्या डेटला 2500च्या वरती ज्यांचा इंडेक्स नसतो ते रस्ते टोल घ्यायला नाही पाहिजे, घेतात आणि उघड्या डोळ्यांनी बघतात. यांना फक्त सरकारमध्ये राहून पर्सनल कामाच्या शिवाय काही सुधरत नाही. डिपॉझिटचा अर्थ कळत नाही. याची डिपॉझिट कधी जप्त होणार हे तुम्ही 19 तारखेला पाहून घ्या. मला सांगा, यांना इतके मोठे नेते, कॅबिनेट मिनिस्टर आहे असं बोलणं शोभतं का? हे जातीपातीचं राजकारण काँग्रेस करतात आणि म्हणूनच ही अवस्था या देशाची अशी झालेली आहे. जयस्वाल, बराच वेळ तुम्ही शांत आहात. अब्दुल सत्तार म्हणतात मी मुस्लिम असून मी निवडून येतो. हे असं जातीपातीचं राजकारण करणं योग्य आहे? माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलं होतं 80% समाजकारण, 20% राजकारण. हो, आजही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्व आम्ही आजही मान्य करतो. कारण की शेवटी याच्यासाठी अनेक लोक. मग सत्तारांना दोषी कसं धरता येईल? मी दोषी कोणा धरत नाही. आम्ही आमच्या देशाची, आमची संस्कृती, माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेले विचार, आमचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही आहो हिंदू आहे, आम्हाला त्याचा गर्वच आहे ना. आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे, सर्व मान्य आहे. आणि सुप्रीम कोर्टनं सुद्धा हे मान्य केलेलं आहे. याला विषय कुठं येतो? साधारण आपण बोलताना काही तारतम्य पाळायचं असतं. गुंडगिरी आपण मतदारसंघात नेहमीच करतो, इथं बोलताना तरी गुंडगिरी करू नये. माझ्यावर जे आरोप झाला होता का माझा पंजा बाजूला काढा, त्याचा विश्लेषण तर मला करावं लागेल. आणि तेही विश्लेषण करणार नाही तर मी त्यासाठी बोललो का राजकारणामध्ये राजकारण करताना सामाजिक, धार्मिक, साधू संत, प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, सर्व धर्म समभाव या आमच्या पक्षाचाच नारा आहे, माझा नारा आहे. आणि याचा प्रतीक महाराष्ट्रामध्ये 2 आमदार आहे, एक मी आहे, एक हसन मुश्रीफ आहे, जे ग्रामीण भागातून दोन्ही निवडून येतात. आणि हेही सांगणं गुन्हा असेल तर माझी चूक झाली, मला माफ करा. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व तुम्ही म्हणता आणि मग सत्तारांनी जर त्यांची बाजू मांडली तर ते चुकीचं कसं? मीही कुठल्या समाजाच्या बाळासाहेबांनी कधीच विचारलेलं नाही. आमच्याबरोबर त्या ठिकाणी साबिर शेख सारखे अनेक नेते होते. आजही अनेक मुस्लिम नेते शिवसेनेमध्ये आहे. असं नाही की बाळासाहेबांनी सांगितलं त्यांना विरोध आहे म्हणून. आमची भावना आहे, या देशामध्ये राहणारा माणूस
मग कुठल्या जाती धर्माचा असेल या देशाची इमानाने राहावं हे माननीय शिवसेना प्रमुखाची भावना होती. अनेक लोकांना माननीय शिवसेना प्रमुख नगरसेवक आमदारकी अनेक पक्ष अनेक धर्माच्या लोकांना या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जातीवादाचा प्रश्न कुठं आला? सुरू झाला होता राज्याचा किंवा का निवडून देणे. मी पक्षाचं बोललो, हे वैयक्तिकवर गेले. ह्यांना वैयक्तिक मला सांगा, मंत्री आहेत हे. अरे जायकवाडीचं पाणी वीस शंकररावजी चव्हाण नंतर कुणी सुद्धा, किती मोठा प्रश्न आहे, काहीच नसतं केलं तरी चाललं असतं. परंतु प्रत्येकाच्या घरचं उत्पन्न कसं वाढल हे मतदारसंघाच्या बाहेरच निघत नाही. मंत्री हे सगळे मंत्रीचे आहेत ना, फक्त आपल्या आपल्या मतदारसंघापुरते मंत्री, यांना राज्याचं काहीच माहित नाही. जायकवाडीचं पाणी मान्य शंकरराव चव्हाणनी याच्याकरता बांधलं होतं की सिल्लोड सोयगाव इथपर्यंत पाणी जावं, परभणीपर्यंत पाणी जावं. जायकवाडीचा प्रश्न असेल, बाकी इतर प्रश्न असतील, औरंगाबाद शहराचे प्रश्न असतील, इतर तालुक्यांचे प्रश्न असतील, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात पण मतदारसंघातच लक्ष देता असं म्हणणं. मराठवाड्याचा प्रश्न जायकवाडीचा आहे, याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही. पण त्यांनी जे सिल्लोड आणि सोयगाव बोलले, हे नद्या काही उलट्या वाहणार नाही. माझा जो तालुका आहे तो तालुका कुठं आहे? अरे एक मिनिट ऐकून तर घ्या हो. तुम्ही सिल्लोड सोयगाव बोलले ना शब्द, टीव्हीवर लोक तर ऐकत असेल ना. मी सिल्लोड सोयगावचा क्लिअरिफिकेशन करू लागलो. तुम्ही जे यांनी काय बोलले तुमच्या लक्षात आहे का सिल्लोड सोयगावला पाणी जावं आणि मराठवाड्याला पाणी जावं, परभणीपर्यंत पाणी जावं. तर त्याच्यामध्ये माझी शंकाच नाही. ज्याचा जो फ्लो ज्या ठिकाणी जातो टेलला त्या ठिकाणीच पाणी जाईल. मी ज्या ठिकाणी आहे तो याच्यावरून 108 मीटर वरती आहे मी. हो साहेब, नद्या वाहतील तिथंच पाणी जात नाही, पाईपलाईननी पाणी न्यावं लागतं. जायकवाडी त्याच्याकरता आहे, भारतामध्ये त्याच्याकरता बांधलं, कळतं का? अरे पतंगरावजी कदम साहेबांनी 200 मीटर हाईट वरनं पाणी नेऊन त्यांच्या मतदारसंघात पाणी नेलं. जायकवाडी त्याच्याकरताच आहे. जायकवाडीवरनं अरे त्यांनी 300 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन नेल्या. तुमचं फक्त 100च किलोमीटर इथून, इतकं सुद्धा साधं समजत नाही. तेच सांगतो, मतदारसंघाच्या बाहेर माहीतच नाही ना. राज्याचे मंत्री आहात तुम्ही, राज्याचं कळलं पाहिजे. जायकवाडीचं पाणी सिल्लोड सोयगाव नाही जळगाव पर्यंत नेऊ शकतो. तुम्ही स्वतः उपमहापौर आहात, शहराचा तरी सुटतो का? जायकवाडीची परिस्थिती आता नेमकी काय? जर पालकमंत्री म्हणून औरंगाबादचे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि पाणी अडवतात नगरमध्ये, आणि सुदैव असं आहे का सत्तार साहेबांनी हे मान्य केलं. त्याच्यामुळे मी जे म्हणलो ना, काँग्रेसने आता जिल्ह्यात नाही तालुक्यात भांडणं सुरू केलेले, त्याला हेच कारण आहे का आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आणि माझा मतदारसंघ तुम्ही सांभाळावा, आता काही खरं नाही आपलं, अशी सगळी परिस्थिती झालेली आहे. जयस्वाल, मी आपल्याकडे येतो. आपण हे सगळं पाहताय, या विरोधकांना का निवडून देऊन? आदरणीय आमचे मित्र आमदार प्रशांत बाम, आम्ही मराठवाड्याचे सर्वच आमदार आणि सर्वांनी या ठिकाणी मराठवाड्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडलो. विशेष करून आमच्या मराठवाड्यातील जेवढे मंत्री असतील, म्हणजे आता 70 आत्ता झाले असतील, राजेंद्र दर्डाजी असतील, टोपे असतील, अनेक चव्हाणजी असतील, अनेक मंत्री आहे. अनेक वेळेस आम्ही आमदार त्यांच्याशी भांडलो की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटायला पाहिजे. पण या ठिकाणी जसं प्रशांत बामनी सांगितलं, आमचं दुर्दैव आहे की आमच्या या मराठवाड्याच्या मंत्र्यांना मराठवाड्याची जनतेशी काही घेणं देणं नाही. बाकीच्या उर्वरित मंत्र्यासोबत मराठवाड्याच्या मंत्र्यांनी एकत्रित येऊन भांडले, बोलले, विषय मांडले. कॅबिनेटमध्ये राजेंद्र दर्डा साहेबांनी, मी स्वतः ज्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहे त्यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडला का औरंगाबाद शहराचा पिण्याचा प्रश्न, मराठवाड्याचा पिण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, हे जे आमचे मित्र आदरणीय प्रशांतजी बोलले का त्यांचे भाऊ खासदार आहे, एक भाऊ आमदार आहे, एक मंत्री आहे. परंतु एखादा सक्षम मारवाडी दुसरा चांगला काम करत असेल तर दुसऱ्या मारवाड्याला कशाला वाईट वाटायचं? आणि त्या मारवाडी समाजाची व्याख्या यांनीच केली होती. तर आता तुम्ही एक लक्षात घ्या, पुऱ्या महाराष्ट्रामधला एकच मंत्री निवड. जातपातचा काय संबंध? मी नाव घेऊन सांगतो, जातीपाती माझ्या जातीचे जरी असले तो विषय नाही आहे. माननीय राजेंद्र दर्डा साहेब इतक्या वर्षापासून यांनी इतकी जागा अटकून ठेवली आहे. काय काम यांचं? मराठवाडा असा पाहिजे होता, राजेंद्र दर्डा बोले आणि मराठवाडा चाले, काहीच नाही करू शकले. नाही, माझा विषय या ठिकाणी अब्दुल सत्तारजींनी सांगितलं. पण त्या बैठकीला मराठवाड्याच्या आणि नगरची नाशिकची बैठक चालू असताना त्यावेळेस चुकून मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये असताना ज्या पद्धतीला मुख्यमंत्रीला त्या नगरचे नाशिकचे लोक दम देत होते, त्यावेळेस तुम्हाला कोर्टाने निर्णय दिला. सर्वांनी निर्णय दिल्यानंतर सुद्धा मराठवाड्याला पाणी देण्यासाठी सुद्धा कायदा करायला किती दिवस लागले? आता 70 उत्तर द्यावं.
माझं म्हणणं आहे, आता अब्दुल सत्तारांनी मान्य केलं आम्हाला भांडावं लागतं. दुर्दैव असं या महाराष्ट्राचं, आपल्या भागासाठी जर भांडावं लागत असेल तर जनतेला माझी विनंती आहे, बाबा हो या लोकांना निवडूनच देऊ नका, कारण यांना स्वतःच्या पक्षाशीच भांडावं लागतं. त्याच्यामुळे भांडायची गरज पडणार नाही आणि विकास करतील अशा पक्षाला निवडून द्या, जेणेकरून या काँग्रेसचा आता गठोडा बांधून आपल्याला गोदावरीत टाक. कार्यक्रमाच्या समारोपाकडे मी बोलतोय. सत्तार साहेब, 3 अशा महत्वाच्या गोष्टी काय त्या विरोधकांच्या की यांना जनतेने निवडूनच देऊ नये? 3 वाईट गोष्टीचा प्रश्न नाही. हे तर अपक्ष आहे, यांचा काही प्रश्नच नाही पक्षाची, तर यांची चर्चा बाजूला ठेवा. राहिला प्रश्न भाजप शिवसेनेचा, यांच्यावर लोकांचा विश्वास कधी राहिला? 60 वर्ष काँग्रेसला राज्य दिला लोकांनी. आम्ही 60 वर्ष काही केलं नसतं तर लोकांनी निवडून दिलं असतं का? यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची कॅपॅसिटी, डिसिजन मेकिंग पॉवर अजिबात नाही. यांना यांची गरिमाच कळत नाही की मी मंत्री कशा करताय, माझ्या आमदार असल्यानंतर मी काय केलं पाहिजे म्हणून. आणि यांचं फक्त तिजोरीतला डोळा आहे. आता मागे कोणीतरी बोललं होतं की 11 लाख कोटी खाल्ले, आणि काय उत्तर दिलं माहिती का? बजेट फक्त 1.5 लाख कोटीचं आहे. अरे बाबा, बिल्डिंगच्या परमिशन द्यायला आणि मुंबईच्या सगळ्या करला त्याचे पैसे खातात, त्याला बजेटची गरज नाही ना. म्हणून या लोकांना अजिबात म्हणजे सार्वजनिक निर्णय घेण्याचं काही यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही. भ्रष्टाचार शिवाय यांना काही कळत नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारला अजिबात लोकांनी निवडून देऊ नये. प्रदीप जयस्वाल, का विरोधकांना निवडून देऊ नये? ते आता या ठिकाणी आपण ऐकलं असेल की सांगितलं की 60 वर्षापासून या देशामध्ये राज्य करताय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक 5 वर्ष सोडले तर ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य करताय. आपण पाहिलं असाल आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे. आज ग्रामीण भागाच्या तुम्ही गंतडी भागापासून जा, आज एक रोड सुद्धा झालेला नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी असेल, त्या भागातील नागरिकांना एवढं त्रास. लोकांना आम्हाला निवडून दिलं. आज 20-20 तास लोकांना ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग मिळतं. म्हणून माझी या महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवावं. काही निवडून द्यायचा विषयच नाही, कारण चांगलं काही केलंच नाही. त्याच्यामुळे नुसते 3 मुद्दे सांगितल्यापेक्षा